तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाठीमागनं आपला स्प्रे चालू आहे. रोपाची कंडिशन तुम्ही बघू शकता अशी आहे. आणि सध्याचा विषय असा आहे मित्रांनो का पाऊस भरपूर पडून गेला आहे ना, आता आहे ना एकाएकी भरपूर ऊन पडतंय. तुम्ही बघू शकता कंडिशन काय डायरेक्ट चटके बसतंय. आणि या कंडिशनमध्ये ना सगळ्यात मोठा धोका म्हणजे आपल्याला आहे ना रोपामध्ये करपा येऊ शकतो. आणि भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ना करपा येतो सुद्धा. डाग वगैरे पडताना आपल्याला दिसू शकतात आणि शेंडे वगैरे सुद्धा मारताना दिसू शकतात. तर त्यावर मित्रांनो आपण पहिलेच एक उपाय करतोय. तर कॅब्राटॉप म्हणून मित्रांनो औषध आहे. आपण हे औषध वापरणार सध्या तुम्ही बघू शकता. तर विषय असा आहे मित्रांनो का सध्याची कंडिशन अशी आहे, यावर मोठ्या प्रमाणात करपा पडू शकतो. कारण एकाएकी वातावरणामध्ये गारवा होऊन गेला, पाऊस भरपूर पडून गेला, आता एकाएकी ऊन वाढतंय आणि उन्हाचं प्रमाण इतकं आहे मित्रांनो का चटका आपल्या रोपाला बसू शकतो. त्यामुळेच मित्रांनो आपण काय करतोय माहिती आहे का, सुरुवातीलाच आहे ना करपा वगैरे येण्याच्या अगोदरच आपण कॅब्राटॉपचा स्प्रे घेतोय. त्यामुळे मित्रांनो काय होईल का आपल्या रोपामधलं पिवळेपणा पण कमी होईल, करपा पण जाईल आणि पावसामुळे जी वल जर कसं असली ना आपल्या जमिनीवर ती वल सुद्धा कमी होईल. म्हणजे या नियोजनामध्ये आपण सध्या स्प्रे घेतोय. पाठीमागनं आपला स्प्रे चालू तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो कॅब्राटॉपचा तुम्ही 100% वापर करा. सध्या आपली कंडिशन अशी 1 महिन्याचं रोप झालंय आणि 1 महिन्याच्या रोपाला आहे ना आपण पहिल्यांदाच कॅब्राटॉप मारतोय. तसं तर यावर्षी पाऊस लवकर उघडला त्यामुळे आता हे स्प्रे डबल शक्यतो नाही व्हायचा. पण सध्या आपण हा कॅब्राटॉप वापरतो, याचा रिझल्ट भरपूर चांगला आहे. आपल्याला करपा वगैरे पिवळेपणा सगळं जाईल निघून आणि कुठं स्पॉट वगैरे सुद्धा दिसणार नाही. रोपामध्ये जर का मर वगैरे असली तर ती मर सुद्धा थांबन. आणि त्यातल्या त्यात मित्रांनो जी जमिनीची आपली वलचटपणा आहे ना, त्या वलचटपणामध्ये भरपूर प्रकारच्या बुरशा असतात. त्यामुळे त्या बुरशांचं सुद्धा पूर्णपणे नायनाट होईल. त्यामुळे हा स्प्रे नक्की मित्रांनो ट्राय करून बघा. करपा वगैरे असला तर 100% रिझल्ट भेटेल.